सो हेलो गाइस, वेलकम बैक टू ट्रेडर 777. सो जर्नी बिगिन्स. तर कालचं आपण जे मार्किंग बघितले होते, कालचे फर्स्ट अँड सेकंड व्हिडिओ ज्यांनी बघितलं नाही पहिले ते जाऊन बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. फर्स्ट अँड सेकंड दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ समजेल. आणि याच्यानंतर आता उद्या फ्रायडे आहे, फ्रायडेच्या नंतर सॅटर्डे संडे हॉलिडे, त्यामध्ये मी एक व्हिडिओ बनवेन सप्लाय अँड डिमांड झोनवरती, पूर्ण प्रॉपर व्हिडिओ बनवेन. बॅक टेस्टिंग त्यामध्ये दाखवली जाईल. मी तुम्हाला बॅक टेस्टिंग पण दाखवेन की मार्केटने कसं वर्क केलं त्याच्यावरती. आणि आपण त्या बेसिसवर एवढा टाइम ट्रेड करत आलो आहे. थोडंसं अपडेट केलं आहे पहिल्यापेक्षा. पहिला पूर्ण त्याच्यावर करत नव्हतो आपण, आता थोडं थोडं आपण मार्केट सोबत अपडेट व्हायचं असतं. ओके, सो मी बाकी काही इंडिकेटर यूज नाही करत. जसं मी पहिला बोललेलो 50 EMA दुसरं आणि TEMA म्हणजे ट्रिपल EMA ते यूज करतो. 50 हा एक आहे, त्याच्यानंतर 9, 20 आणि 200 हे फक्त बघण्यासाठी यूज करतो, एक कन्फर्मेशन आपल्याला पाहिजे असतं म्हणून. बाकी आपण येऊया आपल्या टॉपिकवर रिटर्न. सप्लाय अँड डिमांड झोन. तर हे आहे कालचे मार्केट. ओके, हे आजचं आहे इथून फ्रॉम 14 मार्च. आणि हे आपल्याला मार्किंग करायचं 13 मार्चचं. 13 मार्चचं आपल्याला मार्किंग करायचं आहे. 13 मार्चचा आपण सप्लाय झोन मार्क करूया. ओके, सप्लाय झोन शॉर्ट व्हिडिओ आहे ही, जास्त मोठी नाही, तर पूर्ण विदाऊट स्किप करता बघा. स्किप करू नका व्हिडिओला एक पण पार्ट. डिमांड झोन. ओके, इथून डिमांड आला होता, राईट. इट्स अ डिमांड झोन. त्याच्यानंतर हा एक डिमांड झोन आहे, हा सप्लाय आहे, आणि इथून थोडं डिमांड आलेलं मार्केटला, राईट. अराउंड तुम्ही बोलू शकता इथे साईडवेजच गेला. ओके, आफ्टर दॅट क्लोजिंग झाली, इथून डिमांड आला. क्लोजिंग पण इथून डिमांड आलेला मार्केटला, राईट. मार्किंग केली सिंपल. हाऊ मच मार्किंग्स? 4 मार्किंग्स. फक्त 4च मार्किंग केले ना, नो इंडिकेटर, काहीच नाही. इथे मार्केट ओपन झाला जेव्हा गॅप डाऊनमध्ये डायरेक्ट फॉल आला, सडन मूव. आपण आता एंट्री काही लगेच करणार नाही, मुवमेंट आल्या थोडा वेट करणार आहे पुलबॅकसाठी. इथून पुलबॅक आला, पुलबॅक आल्यावरती आपण काय करतो, एक झोन ड्रॉ करतो इथून. तर इथूनच का आला, तर इथून एवढा टाइमपास होतोय, बरोबर. इथे सस्टेन झालं मार्केट. आता आपण जी मुवमेंट कॅप्चर केली इथे कॅप्चर केली ह्या पार्टला, आणि आपण टेलिग्रामला जी मुवमेंट टाकली ती ही टाकली नव्हती, बिकॉज हा थोडा रिस्की वाटला मला ट्रेड. तो मी बोललो प्रॉफिट होईल लॉस होईल, तर समोरचा लॉस झाला तर लोक तेच बोलून दाखवतील, त्यापेक्षा मी ट्रेड टाकला नाही. आता मला वाटलं आज साईडवेज जाईल मार्केट, इथे मला मुवमेंट दिसली आहे, तर मी ती पर्सनल ट्रेड घेतलं. त्याच्यानंतर अराउंड मी टेलिग्रामला टाकलेलं, तुम्हाला टाईम सांगतो की किती वाजता मी टेलिग्रामला ते टाकलं, आणि तुम्हाला इथे स्क्रीनशॉटमध्ये पण दाखवायला जाईल. व्हिडिओच्या ह्याच्यात एडिटरला एडिट सांगतो करायला, आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल. मी साईडवेज मार्केटचं टाकलेलं 10:15ला. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्या प्रीमियम ग्रुपला मी टाकलं होतं की लेवल ब्रेक होईल जेव्हा 10:59ला मी ते टाकलं होतं, आणि लेवल ब्रेक झाली अराउंड समथिंग 10:38, 11:38ला समथिंग, राईट. इथे काहीतरी ह्या लेवलला एंट्री होती, आणि इथे एक्झिट. अराउंड 50+ पॉईंट कॅप्चर झालेत. 50+ नाही, 75 पॉईंट आपण कॅप्चर केले, आणि 50 पॉईंट प्लस झाल्यावरती मी सांगितलेलं की तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता. तर हे जे आहे असं आपण टेलिग्रामला टाकतो. तुम्ही जॉईन नसाल तर जॉईन व्हा, फ्री टेलिग्राम आहे, आणि पेड मेंबरशिप पण आहे, पण तुम्हाला आधी फ्रीमध्ये जॉईन व्हायला लागेल, त्याच्यानंतर पेड मेंबरशिपमध्ये. ओके, तर रिटर्न आपल्या टॉपिकवर येऊया. ही मार्किंग केली आहे, ही राईट. ही मार्किंग केल्यानंतर आपण त्या बघतो की इथूनच एवढं ग्रीन कॅन्डल एवढी पॉवरफुल, म्हणजे इथे बायर्स जास्त ह्याच्यामध्ये होते, राईट, अमाऊंटमध्ये. तर हा झोन बघा किती पॉवरफुल आहे. डिमांड 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 म्हणजे एखादा, हे बघा, म्हणजे हा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट बोलू शकता तुम्ही, राईट. तर इथे रिस्क घेतल्याशिवाय काय होणारच नाही मार्केटमध्ये, तुम्हाला थोडंसं रिस्क घ्यायलाच लागणार, राईट. हे काय झालं,
ही तर आपण आता केली, आधीचे हे एवढे होते. याच्यानंतर सिम्पल लाईव्ह मध्ये आपल्याला काय बघायचं, इथून डिमांड आला, मार्केट सस्टेन झालं, ह्या पार्टमधून सारखं इथून फॉल येतच नाहीये, इथून खाली यायला बघितला, नाही आला नाही आला नाही आला, सस्टेन झालं मार्केट. इथून बिग बार कॅन्डल बनवले, रेड फॉल व्हायचा होता, इथूनच झाला असता, नाही झाला. ही जी मार्किंग मी केली नंतर लाईव्ह मध्ये असताना, ही ब्रेकआउट दिली नाही, ह्याच्या खाली आलत नाही, म्हणून आपण पी साठी एंट्री केली नाही. आता मी बोललो असं जाऊन एक रिटेस्ट घेऊन पुल बॅक देईल, रिटर्न फॉल येईल, पण ही स्ट्रॉंग लेवल होती, जोपर्यंत ही नसती ब्रेक केली आपण पी साठी एंट्री केली नसते. तर इथून मेन एंट्री बनवते आपली, पण ह्याच्यावरती आपण ह्या बेसिसवरच एक एंट्री बनवली सी साठी, आणि आपल्याला एक मस्त टार्गेट भेटला अराउंड 120 पॉईंट काहीतरी आपण कॅप्चर केले प्रीमियममध्ये. थोडं इथे डीके झालं, बस आपण वेट केलं. आणि सेकंड ट्रेड जो आपण दिला ट्रेडिंग आपला टेलिग्रामला, तो आपण दिला होता अराउंड ह्या पॉईंटला, क्लोजिंगला, इथेच ह्या क्लोजिंगला आपण समथिंग दिला होता, अँड टार्गेट होता एवढा. आता हे दिलेलं की नाही ते तुम्हाला दिसेल स्क्रीनशॉटमध्ये, व्हिडिओमध्ये एडिट करून सांगेन मी टाकायला. त्याच्यानंतर इथे अपसाईड मुवमेंट आली इथून. आता हा तुम्ही बघू शकता इथे प्रॉपरली हा किती पॉवरफुल झोन होता, बरोबर. डिमांड डिमांड डिमांड, आता जसं तुम्ही बोलाल सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, तर हा रेजिस्टन्स पण बनेल ना. आता हा जो ब्रेकआउट दिला नाही पहिल्यामध्ये, सेकंडमध्ये पण नाही दिला, म्हणजे इथून सप्लाय आला, इथून पण सप्लाय आला. त्याच्यानंतर ही जशी लेवल ब्रेक केली, इथे रनिंग कॅन्डलमध्ये आपली एंट्री बनते शॉर्ट पोझिशनसाठी रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री अराउंड आपण 675-80 मी लावतोच पर्सनली स्टॉप लॉस. एवढा आपला टार्गेट होतो, पण एवढा आपल्याला भेटला नाही. हा घेतला नाही मी, हा जस्ट तुम्हाला दाखवतोय. हा आपण घेतलेला नाही, आपण दोनच ट्रेड केले, मॉर्निंगचा ही एक आणि ह्या कॅन्डलचा इथे ह्याच्यामध्ये. आणि बँक निफ्टीमध्येच आपण ट्रेड करतो प्रॉपरली सप्लाय डिमांड झोनवर. अजून तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ हवे असेल तर मला तसे कमेंट करा, एक आरामात पूर्ण स्ट्रॅटेजीनी आपण एक व्हिडिओ बनवूया. मी बनवणारच आहे, पण तुम्ही जर कमेंट करून सांगितलं मला ह्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या बॅक व्हिडिओमध्ये जर कमेंट केली तर मला अजून मोटिवेशन येईल व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि सबस्क्राईब बटन फ्रीमध्ये, तर सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, एक लाईकने काय जाणार नाही. आता आपला कालचं मी तुम्हाला जर कालची व्हिडिओ बघितली नसेल, त्यामध्ये हा मी तुम्हाला पोझिशन दाखवलेली की ही आपण गोल्डमध्ये पोझिशन बिल्ड केलेली. आता हे आपण प्रीमियममध्ये पण टाकतो, फॉरेक्सच्या प्रीमियममध्ये जास्त लोक नाही आहे इथले जॉईंट, कोण जे आपल्या यूट्यूबला जॉईंट आहेत सध्या, म्हणजे यूट्यूबचे मेंबर्स जे आहेत फॅमिली, ती जॉईंट नाही आहे फॉरेक्सला. सॉरी, मला बरं नाही, थोडा आवाज बिघडलाय, थ्रोट इरिटेशन होते. ओके, सो बॅक टू द पॉईंट. इथून आपलं एंट्री होती गोल्डमध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला हा टार्गेट भेटला. याचं पण स्क्रीनशॉट मी दाखवतो तुम्हाला. आणि इन्स्टाला जर तुम्ही फॉलो नसाल तर तुम्हाला दिसेलच का, ते इन्स्टाला मी स्टोरी टाकलेली आहे ऑलरेडी, तर फॉलो नसेल तर फॉलो करा आधी. आणि हा आपला एक ट्रेड आहे जो आपण घेतला होता आफ्टरनूनला, इव्हनिंगला घेतलेला काहीतरी. तर तो ट्रेड आफ्टरनूनला घेतला, पण दुपारी घेतला हा ट्रेड. तर आता तो SL तर जवळ चाललाय, बघूया काय होतंय. SL हिट झाला तर SL हिट होणार, होऊ दे, SL हिट झाला पाहिजे, त्याशिवाय हे नाही होणार. आता हा झोन तुम्ही बघा, हा इथून डिमांड आलेला, परत इथूनच आला, हे आता मी बघितलं म्हणून तुम्हाला दाखवतोय. सो लाईक दिस इट्स वर्क, सप्लाय अँड डिमांड झोन. इफ यू वॉन्ट एनी अदर व्हिडिओज लाईक दिस तो मला कमेंट करा, आणि आपण असेच व्हिडिओ अजून बनवूया. आता स्पेशल व्हिडिओ याच्यावर मला बनवायचे, एक प्रॉपर व्हिडिओ पूर्ण सप्लाय अँड डिमांड झोनवर. बाकी त्याच्यामध्ये काही खिचडी नसणार आहे, तशी पण आपली खिचडी काहीच नसते याच्यामध्ये. आपण काय इंडिकेटर लावत नाही. इंडिकेटर आपण का लावतो, एक फक्त बघण्यासाठी, एक आपल्याला सपोर्ट भेटतो की ट्रेड घेताना एक कॉन्फिडन्स येतो अजून, तेव्हा हां चला आपलं जे चाललंय ते बरोबर चाललंय. सो दॅट्स वाय आपण इंडिकेटर यूज करतो, बाकी नाही तर पूर्ण SMC टेक्निक प्राइस ॲक्शननीच आपण ट्रेड करतो. सो व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला शेअर करा. अँड थँक्यू सो मच तुमचं सपोर्ट करण्यासाठी. तुम्ही सपोर्ट करता एवढं, त्यामुळे बरं वाटतं. सो चलो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओ डायरेक्ट येईल पूर्ण फुल व्हिडिओ, ते कसं काय तुम्ही कमेंट करा मला, आणि नक्की कमेंट करा. चलो बाय.